गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ते कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरेंनी अलीकडेच दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार का या चर्चांना सुद्धा उधाण आलंय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। आणि याविषयी थेट जाऊयात शिवाजी पार्कवर आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण बघतोय कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली मनसेचे, काय वातावरण आहे? नक्कीच संदीप, राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालेले आहे। आपण बघतोय की शिवाजी पार्कमध्ये भव्य असं स्टेज शिवाजी पार्कच्या केंद्रस्थानी बांधण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर या स्टेजच्या अगदी समोरच्या दिशेला खुर्च्या आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मनसेचे कार्यकर्ते जमण्यास इथे सुरुवात झालेली आहे। अद्यापही सभेला अवकाश आहे, त्यामुळे आपण बघतोय की जास्त करून खुर्च्या ज्या आहेत त्या रिकामी आहेत। मात्र जसा जसा वेळ पुढे सरकेल तसे तसे कार्यकर्त्यांची गर्दी वाढायला लागेल। आता देखील आपण बघतोय की संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेचे झेंडे सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। जे मुख्य स्टेज आहे जिथून राज ठाकरे जनतेला संबोधित करतील त्या स्टेजवर जर आपण बघितलं त्या स्टेजच्या शेजारी दोन विशाल अशा LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। राज ठाकरे हे त्यांच्या हायटेक सभांसाठी प्रसिद्ध आहेत। आपल्या सभेमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लावतात आणि त्यातून समाज प्रबोधन करण्याचा किंवा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात, तर त्याची देखील इकडे तयारी करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी याच मंचावरून राज ठाकरे यांनी जे माहीममध्ये एक स्ट्रक्चर बांधण्याचा जो प्रयत्न केला होता त्याचा इकडे उलगडा केला होता आणि त्यानंतर जे स्ट्रक्चर होतं ते पाडण्यात आलं होतं। तर आपण आज या ठिकाणी देखील बघतोय की मोठ्या LED स्क्रीन देखील लावण्यात आलेल्या आहेत। यंदाच्या सभेला विशेष महत्त्व आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट झाली होती आणि या सगळ्या गोष्टींवरती आज राज ठाकरे कोणती भूमिका मांडतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याआधीच आपण बघतोय की महायुतीतील जवळजवळ सगळ्याच नेत्यांनी राज ठाकरे त्यांचं महायुतीत स्वागत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर आज राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात, राज ठाकरे त्यांचा पक्ष मनसे हा महायुतीत समावेश होतो की नाही याचा देखील आज उलगडा होऊ शकतो।